सर्व कवी कवयित्री बंधू भगिनींना नमस्कार. मित्र, गेले महिनाभरापूर्वी जानेवारीमध्ये मनस्पर्शी साहित्य समूहाच्या अध्यक्षा मानसी पंडित यांचा वाढदिवस होता आणि 10 तारखेला माझाही वाढदिवस होता. मनस्पर्शी साहित्य समूह हा नेहमीच आमच्यावरती प्रेम करतो. आपण सर्वजण लेखक कवी प्रेम करता आणि म्हणून खूप आनंद वाटतो. दरवर्षी आमच्या वाढदिवसाला काही ना काहीतरी उपक्रम या समूहावरती चालू असतो. यावर्षी तर अतिशय सुंदर असा उपक्रम म्हणजे आपण सर्वांनी भाग घेतलेली ऑनलाईन काव्य स्पर्धा होती. 2020 प्रकारासाठी सारखी ही स्पर्धा होती. याच्यामध्ये वेगवेगळ्या टीम्स होत्या, एकमेकाबरोबर लढत होत्या. 60 कवी कवयित्रींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. प्रत्येक टीममध्ये 5 कवी होते. छान छान कविता लिहित होते. खरं तर या स्पर्धेसाठी आयोजकांनी खूप कठीणात कठीण विषय दिले होते. प्रत्येक फेरीमध्ये काठिण्य पातळी वाढतच होती. परंतु कठीण विषय जरी असले तरी विषयाची उकल नेमकी होत होती. एखादा शब्द असा होता की त्यावरून आपल्याला विषय नेमका समजत होता आणि ते समजून उमजून आपण सर्वांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेमध्ये जे कवी कवयित्री होते ते चांगले मातब्बर होते. त्यांच्या लिखाणावरून ते जाणवत होतं. परंतु सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये परीक्षक म्हणून मी परीक्षण करत असताना माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात आधी प्राधान्य जे माझं होतं ते विषयाला होतं की कवीला कमीत कमी विषय समजला पाहिजे. आणि म्हणून जर तुम्हाला विषय समजला असेल तर मी चांगले गुण देत होतो. विषय जर समजला नसेल आणि मग तुमचं लेखन कितीही सुंदर असेल, चांगलं असेल, तरी मी गुण कमीच दिलेले होते. माझी अपेक्षा किमान होती की विषय तुम्हाला समजायला पाहिजे. विषयानुरूप असेल लेखन केलेलं तर मग 5 पेक्षा जास्त मार्क्स पुढे मी देत होतो. त्यानंतर तुमचा शब्द भांडार कसा आहे, मग तुमच्या कवितेची लय कशी आहे, तुमचा आशय किती दमदार आहे, या सगळ्या गोष्टी नंतर मी पाहत होतो. आणि म्हणून कमी अधिक तुम्हाला असं जाणवलं असेल की कधी खूप चांगल्या कवीला सुद्धा धक्का बसला असेल की मला इतके कमी मार्क्स कसे काय पडू शकतात. तर तुम्ही मातब्बरच आहात, तुमचं लेखन खूप चांगलं आहे, परंतु विषय समजून घेणं ही प्राथमिक बाब आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने निखिलने पण बरेचदा मला सांगितलं की सर तुमचे गुणदान पद्धती खूपच कडक आहे, असा लोकांचा अभिप्राय येतोय, खूप कमी मार्क्स मिळत आहेत. तर कमी मार्क्स असं नाही, विषय समजला पाहिजे, त्यानंतर तुमचा आशय दमदार असायला पाहिजे, त्यानंतर तुमची कविता लयबद्ध असायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असतील तर मग 8-9 असे गुण मी देण्याचा प्रयत्न केला. असो, त्याही मध्ये जे पसंतीस उतरले ते लेखक कवी पुढे आले. अर्थात क्रमांक असल्यामुळे आम्हाला काहीच कल्पना नव्हती की कोण पुढे येत आहे, कोण मागे जात आहे. आणि जेव्हा अंतिम फेरी होती, अंतिम फेरीची गुणदान पद्धती वेगळी होती. आपल्याला सर्वांनाच माहित आहे की 70% सहभाग हा आमचा होता आणि 30% सहभाग होता तो तुम्हाला लाईक्स वगैरे कमेंट्स कशा मिळत आहेत ऑनलाईन कवितेला त्या होत्या. परंतु व्हिडिओ पाहून परीक्षण करत असताना मी तरी त्या प्रत्येक कवीचे परीक्षणासाठी 3 टप्पे केलेले होते. त्यामध्ये पहिला टप्पा असा होता की तुम्ही व्हिडिओ कसा काढलेला आहे, आवाज व्यवस्थित येतोय का, बॅकग्राऊंड व्यवस्थित केलंय का, व्हिडिओ चांगल्या पद्धतीने तो दिसेल सुस्पष्ट या पद्धतीने केलेला आहे का. त्यासाठी 35 गुण मी साधारण विचारात घेतले होते. 35 गुण होते ते विषय समजून घेतला आहात का, आशय दमदार आहे का, तुमचा शब्दभांडार चांगला आहे का, कविता चांगली आहे का, यासाठी 35 गुण होते. आणि तिसऱ्या भागामध्ये तुमचं सादरीकरण कसं आहे, तुम्ही स्वतःच कविता लिहिलेली आहे, तो तुमचा भाव त्यामध्ये उतरतोय का, तुमचं सादरीकरण चांगलं होतंय का, तुमचा आवाज त्यानुरूप सुस्पष्ट आहे का. आणि या दृष्टीने तिन्ही टप्प्यामध्ये 35 अधिक 105 असे गुण मी प्रत्येकाला दिलेले होते. काहींचं सादरीकरण खूप छान होतं परंतु आशय कमकुवत होता. काहींनी व्हिडिओ चांगला केलेला नव्हता, नीट केलेला नव्हता. काहींनी व्हिडिओ खूप सुंदर केलेला होता परंतु विषय थोडासा मिसिंग होता, आशय कमकुवत होता.
त्यानुसार प्रत्येकाला कमी जास्त मार्क्स मिळालेले आहेत. कोणाला व्हिडिओ सादरीकरणासाठी छान मार्क्स मिळालेले असतील, कोणाला आशयासाठी थोडे कमी झालेले असतील. आणि म्हणून मी माझ्या पद्धतीने तरी परीक्षक म्हणून अतिशय नीरशीर विवेकाने प्रत्येकाचं परीक्षण करण्याचा आणि प्रत्येकाला त्या पद्धतीने न्यायदान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मनस्पर्शी साहित्य समूहाने मला जी संधी दिली परीक्षणाची त्याबद्दल मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. सर्वच मंडळी माझ्यावरती प्रेम करणारी आहेत आणि अनेकदा मला संधी देतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्व कवींनी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलात, खूप सुंदर लेखन केलं. त्यामुळे सर्व 60 जणांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अर्थात जे विजेते आहेत या सगळ्यामधून तावून सलाखून निघालेले आहात, तर तुमच्याही लेखनासाठी भविष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपलं विजेत्या पद मिळाल्याबद्दल सर्व टीमचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपण सर्वांनीच खरं खूप छान लेखन केलं. आपल्या सर्वांचा हा स्नेह आणि मनस्पर्शी साहित्य समूहावरील प्रेम आहे ते दिवसेंदिवस वृद्धिंगत जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.